नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आता 9 वाजलेत. हां 9 वाजलेत, बरोबर 9. आणि यावरला माझं सगळं आंघोळ वगैरे झाली. सकाळीच बघा पप्पाच्या साईडवरती जाऊन मी आता हे आणलं आहे नवीन. हे झाड कसं आहे तुम्ही सांगा मला. हे झाड पण लावलं मी सकाळी आणि हे पण लावलं आहे. आता हे गुलाब लावलं आहे परत. बघू आता वाळतं येतं आहे का नाही. आता जरा सुकल्यासारखं दिसून राहिलं आहे मला. त्या टाकून माती वगैरे सगळं भिजवली. आणि हे झाड कशाचं आहे ना हे तुम्ही सांगा मला. आणि ही कढीपत्ता पण जरा 2 फांद्या मी शिल्लक लावले अजून. तर बघा आता किती मस्त गव वाटू राहिलं तिथं, मस्त भरून लगे सगळं. आणि इकडं घरात पसारा बघा, कालपासूनचा पसारा आपला असाच पडलेला आहे. मम्मीचा चालू आहे इकडं स्वयंपाक. आणि बघा काल दळण केलं ना तर मम्मी लवकर, त्यामुळे रात्री दळण लवकर नेऊन पण ठेवलं नाही. रात्री 9 साडे 9 वाजता ठेवलं होतं वाटतं दळण. त्याच्यामुळे गावाचं पीठ काय आता भेटलं नाही. आता खाणं आहेत आपल्याला ह्या ज्वारीच्या भाकरी. आणि त्या संग भाजी तर केली मस्त, डाळ आलू केलं आहे. आणि ह्या शिळ्या चपात्या उरल्या त्याचं हे केलं आहे कुटके पोही. आणि आज नाहीच आहे बघा मंडळी आपल्याला इथलचा हे जेवढं पण पसार आहे ना आज सगळं आपल्याला तिकडच्या घरी न्यायचं आहे. आणि पाऊस तर सकाळी सुरू झाला, बुरबुर सुरू झालेली आहे. आज पसारा न्यायचा आहे आणि पसारा न्यायचा आहे. तर मग मी आज पण चालली कामाला. पसारा फक्त भरणार मीच एकटा. एकटाच करावं लागतं मला. हां तिकडे गेलं म्हणजे इथून भरू शकतो पण लावायला सुचत नाही कसा लावायचा. कारण लावायचं मम्मी तिच्या हिशोबाने लावते, आपल्याला तिला पटत नाही आणि लावता पण येत नाही. तिच्या हिशोबाने ते लावीन पण पासा इकडून तिकडे घेऊन जाऊ तर आवडतं ना काम. बघा इकडे असं हे सगळा पसारा पडलेला आहे. आज सगळं तिकडे घेऊन जायचं आहे. आता बोला तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कशी कशी फजिती होती. कालपासून 2 दिवस फजिती चालू आहे. काल पण एकट्याने पसारा भरला तिकडे, उतरीला पण लावला पण घासले म्हणून होते. पण सगळे भांडे मीच वाळविले आतमध्ये लावले. तिकडं पण पसारा लावला तसंच निघून आलं. तिकडे अजून पसारा खाली तसंच पडलेलं आहे. काल लय मम्मीच्या हातपाय पण दुखू लागले आणि मै पण पाय दुखू लागले. म्हणजे दिवसभराचा काल उभाच होतो. आता ब्लॉग तुम्ही बघत राहा. आता जेवण खावणं करायचं आपल्याला. जेवण खावणं झाले लगेच पसारा भरायचा आहे, निघायचं आहे तिकडं. पहा मंडळी आवरलंय. पहा आता सगळं आवरून घेतलंय. पसारा आता हे राहिलंय फक्त आता झाडून झुडून काढायचं आणि झाडलं की जायचंय आपल्याला. चाललंय भाऊचं. काय घेतलं त्याच्या? चार्जर घेतले. ते लाईट राहू द्यायचं आहे का? ते हे घे ना, ते हवं पायाचं. चला मंडळी आवरलंय आमचं सगळं. चाललो तर आम्ही आता. गाडीतला पसारा दाखवते मी तुम्हाला कसा भरलाय तर. चला. गावाकडचा पसारा होता ते इथलचा आपण हे भरली आता गाडी. चला पहा मंडळी आता घरचा सगळा पसारा भरून आणून टाकलाय बघा. इकडं असं घरात पांगी आता इकडं पलंग लावला असा. आता हे सगळं पलंगावर टाकायचं म्हणजे पसारा आता. आणि हा बतल्या आलेले. मम्मी गेली बघा कामाला. आपण आज सुट्टीच काढलेली घ्या पसारा लावासाठी. तर आता आम्ही 2 जण आहेत. आता हे पसारा काढला हे सगळं आता आम्हालाच लावायचं आहे सोयीसाईनं. तर चला अगोदर सगळं आवरून घेतो मग बोलतो तुम्हाला. मंडळी आल्यापासून फक्त बाहेरचा सगळा पसारा आहे ना आपण आतमध्ये घेतलेला आहे. आणि फक्त तो एक पलंग लावला आहे, हे एक पलंग लावलं आहे. त्याच्यावर लोळायला आता. आणि म्हणजे पसारा कसा लावा ते सुचत नाही. कारण आपण जसं लावतो पण मम्मीला पसंत यायचं नाही. त्याच्यामुळे तिच्याच हाताने लावते सोयीसाईनं. पद्धतशीर कसा कुठं लावायचा तिलाच कळण ते. आम्ही लावलं तर परत काय होईल, परत पसारा काढून तिला परत लावावं लागत असं आहे. त्याच्यामुळे फक्त हे हे गोदड्यात आणि इथं चढ आणून टाकल्यात. इथे एवढंच एक पंखा लावला आपण. यो पंखा जोडला तो पण चालू नाही व्हायना. त्याला काय झालं काय इथं आपलं इतका स्लो घुमर आला देव. एवढ्या स्लोमध्ये कसं करावं. एवढं भेद जोडलं ते पप्पाला म्हणे राहिलं नाही आपण दुसरं इलेक्ट्रिशियनला बोललं म्हणे मग जोडू. पण भेद मी जोडला त्याला तरी त्याच्यात अशी त्याचे नखरे असे चाललेत. कसं करताल आता. आणि आता पासा उत्तर करासारखं पसार आहे ना मंडळी. अजून तर बाहेरच पडलेला आहे. बाकी इकडं असा पडलेला आहे. एक तर मम्मीमुळं सुसूच नाही राहिलं. मम्मी गेलेली बघा कामाला. काही सुचत नाही कसा लावा काही नाही. तर फक्त मम्मी दिवस तर वाट बघणं चालली. मम्मी आल्यावरच लावा आता पसारा. तर मंडळी बघा आता घर तर झालंय नवीन घरात पसारा ठेवायची अडचण. त्याच्यामुळं मालकीन बाई म्हणल्या नवीन कपाटच घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आलो बघा मार्केटमध्ये आलो. म्हणजे 2-4 दिवस आज बघणं चालू होतं. का पसंत येत नव्हतं. आज आलो पसंत केलं
आता घेतलंय कपाट. आता ते कपाट तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन मी, तर काही मी दाखवत नाही. मी तर दाखवलं असं ते कपाट आता वरती आहे. जा घरी जाऊन दाखव. सध्या आपण फर्निचरच्या दुकानातच उभं आहे. आता झालंय फायनल झाला. आता जायचं आहे आपल्याला घरी. तेवच मंडळी बघा, अगोदर आहे ना तुम्हाला दाखवून देतो बघा. चला आता मम्मीनं हे लोखंडाचं पसंत केलं होतं, पण कन्फ्युजन झालं. तिला काय वाटलं, जाऊ दादा खाली आणलं ना, तिला वाटलं त्याने कलर चेंज केला, बदलून आणलं काय कलर दुसरं वाटलं मम्मीला. त्यामुळं आता वरती गेलं बघितलं कलरचं, तर तिला ते पसंत नाही, दुसरंच कलर पसंत आला. म्हणजे कप आहे काय म्हणतात त्याला, कपाटच दुसरं पसंत आलं मम्मीला. त्याच्यामुळे आता दुसरं कपाट घ्यायला पाहिजे. गेलेलं आहे वर. आता ते खाली गेली ना, तवा दाखेल म्हणजे मी तुम्हाला. आता का कूलर घेते काय म्हणते, फ्रीज घेते का आता, फ्रीज वर राहिली. नाही मी पायाला नाही लागत. हे पाहून आलं पसंत घेतलं, नाही तर राहिलं. सुनाचं नाही, स्वतःच्या जीवावर. सुनाचं घेऊन नाही, सुनाचं घेऊन कुठं मांडू असं. मग मी आतापासून मला टोमणीवर राहिली वाटलं. नंतर बघू आता त्याला कधी येतं काय मी झालं ते घेऊन. काही नाही त्याला. तर पहा मंडळी, आता नवीन घराचा धप्पा तुम्हाला दाखवलायच, पण आता मग घरासाठी बघा आपण इकडे काय घेऊन आलो आज. हां, आम्ही सांगितलं मंडळी धप्पा. हे बघा आपण घेतलं इकडे हे कपाट पण, आणि ते कुठं हे बघा इकडे रॅक सुद्धा आणलाय, हे कपाट पण. मालकी पाहिजे झाले 2-3 दिवस झाले व्हिडिओ बी काढतो तर बोलूच नाही राहिली ती. खुशीच्या आनंदाच्या भरामध्ये मंडळी पण सांगितलं तर सांगितलं नाही मंडळी, आपण घर घेतलंय, हे केलं ते केलंय का काय, बांधलंय का काय, काहीच नाही सांगितलं तो. मंडळी एकदम माझा पसाराचे झाले, त्याला लागला ना मी मोकळी होईन. असं आहे कधी सध्या विचार कशाचा आहे डोक्यामध्ये, पसाऱ्याचा सगळा. हा पसार दाखवलाय मंडळी. कसा लावू, कसा ठेवू, कुठं कसा ठेवू. अरे तिकडे आपलं जमत होतं, इथं लटकी तिथं लटकी, आता कसं लटका नाही जमत ना फेकायला याला त्याला. हो तसाला म्हणजे आबाळ आलेलं आहे. आपण म्हणजे पहिलं कोणतं पाहिलं तर बा, पहिलं पाहिलं तर लोखंडाचं कपाट. ते फिक्स केलं, ते खाली घेऊन आलो आपण. मग ती म्हणती बाबा कलरचा चेंज आहे, ते नाही मावशी आणि कलर बरोबर आहे. त्याच्यामुळं मग परत वर गेलो. मग वर जाऊन पाहिलं तर लगेच तिला दिसलं हे, म्हणजे हे केवढाच आहे. तर सांगितलं असं असं आहे, घ्या म्हणजेच लगेच. त्याच्यात ते माणूस मला बोलायला सुचत नाहीये, विचार जास्त डोक्यामध्ये पसाऱ्याच आहे त्याच्यामुळं. तेव्हा जे माणूस ते पोरग आहे मंडळी, ते 4 वेळा म्हणलं मावशी एकच सांगा म्हणे, आता कलर हेच घ्यायचा आहे का, डबल खाली जावर या कसं करू नका म्हणे आम्हाला. तेव्हा त्यांनी 4 वेळा विचारलं. आणि नक्की सांगा मंडळी कपाट कसा वाटतं आपलं. आता आबाळ आलेलं, त्याला अगोदर घरात उतरून घेऊ आपण, मग नंतर त्याला जोडू पण. हा चला मंडळी बघा, आता वाजायले 7. इकडं पण पसारा तसाच पडेल, इकडं पण पसारा तसं पडेल. म्हणजे सारा सकाळचं चालूच आहे आमचं आवरणं, पण होत नाही राहील. लय बरकत आहे पसाराला. हो ना, मग पाय दुखू राहिलेत. म्हणजे आता एवढा पसारा लावून नाही बघा, इतका पसारा लावलाय. वरचं पण असं एवढं सगळं तिने लावून घेतलंय. आता बसले जरसक दुखायलाय, मपली पण हात दुखायलेत. आणि अलमारी काय म्हणते त्याला, कपाट घेतलं बघा आपण इकडे लावून. आता आम्ही पण असे रील बनवू आता मस्त, याच्याच समोर उभा राहून. तो काय असं याच्या पुढं उभा राहून मस्त रील बनवतो ना आता आम्ही पण. आणि बघा इकडे आपलं मस्त लाईटसुद्धा द्यायलेलं आहे, त्याला करू आपण नंतर कनेक्शन. पण आमचं घरच नाही आवरणं व्हाय ना पहा लवकर. सारा सकाळचं चालू आहे आमचं आवरणं. चला हळूहळू घेतो आता आम्ही आवरणाचं अगोदर. बघा मंडळी, आता 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 तर 8:30 वाजलेत. चालूच बघ करणं, म्हणजे म्हणलं अगोदर आहे ना, नंतर लय उशीर होतोय. अगोदर पहिला आपण इकडे घेऊ. आता नवीन घरात प्रवेश चालू आहे आपला. आता नवीन घरावरती ती पहिली नवरी कशी हे करत असती, तसं नवीन सगळं करणं चालू आहे आपलं. नवीन घरात नवीन सगळं आहे की नाही. हे बघा आता मस्त ही काय याला काय म्हणतात, दिवा नाही दुसरं नाही त्याला काहीतरी असं नाही पण होते का. हां बघा त्याला कुक वगैरे लावून पुजून घेतलं मम्मीनं, ठेवला आहे आता त्यावरती चहा. चला पसारा आपला बघा अजून तसाच आहे, काहीच नाही आवरलं. सगळं पसारा पाऊस मरडू यायला. सकाळचं लागेल तरी पसारा नाही राहिला ना, पाहिजे दुखू राहिलेत. आता आला बघा आपला युवा पण आला आता घरी. ब्लॉग बघत राहा आम्ही पहिला. आता काहीच बोलू पण वाटत तुम्हाला.